माझी उत्तरं मी नेहमीच दिली आहेत, पण ती दाखवलीच गेली नाही तर त्याच्यात माझा काही कंट्रोल नाही. एडिटचा खेळ आहे तो. क्लॅरिफिकेशन देण्यासारखं काही नाहीच आहे. विशालच्या मी विश्वास ठेवणं हे चूक. माझा असा विचार होता की तो प्रोटेक्ट करेल माझ्या चावीला, पण त्यानेच गेम केला. आल्यावर जे मी ते बघितले 1-2 व्हिडिओज, म्हटलं ए देवा, हे काय म्हणजे काय होतं आणि काय दाखवलं जातंय, काय चुकीचं वाटतंय ते नेहमीच सगळ्यांना सांगितलंय. एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी एवढं लवकर बाहेर येईन. खूप कठीण आहे त्या घरात राहणं, खरंच कठीण आहे. आने वाला पल जाने वाला है. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीच्या घरातनं आत्ता साखरेची गोळी म्हणजे प्राजक्ता घराबाहेर आली आहे. आय नो तिला पाहून सगळ्यांना खूप दुःखही झालं असेल. तो तिला आता विचारूया की कसं वाटतंय खरं तर घराबाहेर येऊन, आणि आत्ता कशी? मला छान वाटतंय, लाईट वाटतंय त्या घरातनं निघून. डेफिनेटली एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी एवढं लवकर बाहेर येईन, पुढे जाईन असंच एक्सपेक्टेशन होतं. पण खूप कठीण आहे त्या घरात राहणं, खरंच कठीण आहे. आणि तासभर वर्सेस 24 तास, ते त्यात खूप फरक आहे. आणि छान राहिली जर्नी, खूप काही शिकले डेफिनेटली. आणि ते लेसन्स मला लाईफमध्येच कामी येणार आहेत. तर ते बिग बॉसचं जे एक माझं एम होतं की ते प्रेशर हँडल करणं किंवा एक आपली पेशन्सची कॅपॅसिटी बघणं, ते तर व्यवस्थितच टेस्ट झाली आहे. अगदीच. पण या घरातनं बाहेर आल्यावर तुला साखर गोळी, आयुर्वेदिक पेन असे काही टॅग्स मिळाले, ते पाहून तुला कसं वाटलं? खरं तर सोशल मीडिया तू पाहिलंच असशील, तर अनेक जण तुला आता त्याच नावाने बोलतायत. सो तुला काय वाटतं? मला हसू येतंय खूप. आणि मला छान हे वाटतंय की बिचारे मला नावं ठेवून ठेवून पण इतकी छान नावं ठेवली आहेत. आयुर्वेद हे एक असं आपलं भारताचं धरोहर आहे आणि रिच कल्चरमध्ये ते कन्सिडर केलं जातं. आणि साखर कोणाला आवडत नाही यार, म्हणजे गोड कोणाला आवडत नाही. तर मी सगळ्यांशी. आणि काय झालंय ना, असं मला एक ओव्हरऑल वाटायला लागलंय की लोकांना ना चांगुलपणाची सवय सुटली आहे, किंवा लोक छान असू शकतात ह्याच्यावर डाऊट व्हायला लागले. हे थोडंसं स्कॅरी आहे. कारण मी अशीच आहे. मी रिस्पेक्ट ठेवूनच बोलणारी मुलगी आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत कोणाला घालून पडून बोलत नाहीच. तर त्यात वाईट काय आहे? म्हणजे त्यात नावं ठेवण्यासारखं काय? हे मला या गोष्टीवर हसू येतं की ओके, असं अगदीच. पण या स्वभावाने कुठेतरी घात केलाय असं वाटतंय तुला? कसं? की याचमुळे, या चांगल्या स्वभावामुळे मला घराबाहेर लवकर यावं लागलं असं तुला वाटतं? नाही, मला असं नाही वाटत. घराबाहेर का आले ते तर रिझन मला नाही माहीत. कारण जसं मी म्हटलं की मला अ, असं पूर्ण आत्ताही वाटतंय की खूप लोकांनी मला वोट्स केले असतील किंवा इच्छा असेल की मी पुढे जाऊ. तर ते मला माहीत नाही की का झालं आहे. बाकी मला असं वाटतं की माझी विजय इकडेच झाली आहे की त्या माहोलमध्ये सुद्धा मी माझी हेल्दी बाउंड्रीज ठेवली. आणि लोकांनी कितीही प्रोवोक केलं असेल तरीही मी त्यांच्या लेवलवर येऊन इन टर्म्स ऑफ घालून पडून बोलणं नाही केलं. तर माझी विन स्वतःसाठी पर्सनली तिकडेच झाली आहे. पण हेच तुझ्यासोबत घडलं जेव्हा तुला घालून पाडून बोललं गेलं. म्हणजे पहिलाच कॅप्टन्सी टास्क नंतर जेव्हा अनुश्री कामासाठी नाही बोलत होती, तेव्हा तिने तुला शिवी दिली असं म्हणण्यात आलं. आणि हे सगळं झाल्यावर आम्हाला प्राजक्ता स्टँड घेताना नाही दिसली. म्हणजे ती चिडली पण तिने तिथे रिॲक्ट नाही केलं. तू घरात गेली आणि दीपालीताईला बोलली आणि दीपालीताईने तो मुद्दा केला आणि तुझ्या बाजूने ती भांडताना दिसली. सो असं का? म्हणजे तू का तुझ्यासाठी स्टँड नाही घेऊ? नाही तर तेच आहे, तुम्हाला कमी दाखवलं जातं, एडिट केलं जातं म्हणून ते पूर्ण तुम्हाला कळत नाही की कसं झालं असेल. ती जेव्हा म्हणाली त्याच्या तिकडेच मी तिला ओरडून म्हटलं की ही सगळी शिवी किंवा ही लँग्वेज मला आवडत नाही आणि मी तुला तसंच उत्तर देणार नाही वगैरे. तिकडे बोलून झाल्यावर मी आत गेले आणि मी चिडचिडमध्ये होती. मला विचारलं गेलं की काय झालं, तेव्हा मी दीपालीला सांगितलं अगं ती शिवी देतीये. मग ताई आले की अरे नाही हे चूक आहे. तर असं नाही की मी स्टँड घेतला नाही. आणि मी खूप ओरडाआरडी आणि सुरुवातीचेच दिवस होते ते. तर तेव्हा तर मला ॲक्च्युली कसं त्याला हँडल करायचं, त्या ओरडाआरडीला, एवढा आवाजाला, ते मी शिकत होते. कारण मी अशा माहोलमध्ये एवढं रिॲक्टिव्ह झाले नाही आहे. तर मी तिकडनं म्हणून निघून गेले की हे सगळं ऐकण्यापेक्षा आपण थोडं शांत होऊन आत जाऊया. मग हळूहळू गेममध्ये कळायला लागलं की नाही हे असंच होणार आणि इकडेच उभं राहून उत्तर द्यावे लागतील. आणि ते मी सुरू केलं. किंवा तोंडावर बोलणं, ते त्याच आवाजात आपला आवाज ॲड करणं हे मला नाही पटत.
मला असं वाटतं तोंडावर आता मी तुझ्याशी बोलतेय हे तोंडावर बोलणं आहे, वन ऑन वन सुद्धा एक तोंडावर बोलणं आहे आणि मी नेहमी तेच प्रिफर केलं आहे कारण त्यात कन्फ्युजन कमी होतात. त्यात स्पष्टपणे आपल्याला काय बोलायचं ते बोलता येतं आणि मी नेहमीच आपल्या लाईफमध्ये पण हेच प्रिफर करते. तर तोच माझा गेम होता की मी तोंडावर म्हणजे वन ऑन वन बोलावं आणि उगाच ड्रामासाठी तमाशासाठी हे सगळ्यांनाच करता येतं. पण ते न करणं पण एक स्ट्रेंथ, त्या न करण्यामध्ये पण एक स्ट्रेंथ लागते जी माझ्यामध्ये नेहमीच राहिली आहे त्या घरात. तर हां, तसं केलं मी. अगदीच. आणि तुझं नातं प्रत्येकासोबत चांगलं आहे आणि प्रत्येकासोबत एक वेगळं आहे, पण प्राजक्ताचं नातं हे गुड बुक्समध्ये राहणं एवढंच होतं का? कारण तू कधी कोणाच्याही मुद्द्यात कधी पडली नाहीस किंवा कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हेही सांगण्याचा कधी प्रयत्न केला नाही, तर गुड बुक्समध्ये राहायचं होतं सगळ्यांनी. नाही, अगेन ह्याच्यावर मी तुला तेच उत्तर देईन की मी काय चुकीचं वाटतंय ते नेहमीच सगळ्यांना सांगितलंय. त्या ओरड्यामध्ये नसेल सांगितलं कारण मला माझं नेहमीच आपला गळा जपायचा होता. ज्यांना ज्यांना मला कोणी घरातले कोणीही मेंबर असतील ज्यांचं मला जे चूक वाटलं मी त्यांना जाऊन ते सांगितलंय की हे मला नाही पटलं किंवा मला हे पटलं तेही मी सांगितलंय. आणि गुड बुक्समध्ये राहणं असं मला गुड बुक्समध्ये असते तर एवढं नावं मला ठेवलीच गेली नसती जे घरातली लोकं ठेवत आहेत. ते त्याच्याचमुळे कारण मी उगाच कोणाशी छान बोलण्यासाठी किंवा हिलाही असं वाटलं पाहिजे की नाही यार प्राजक्ता छान आहे तर आपण व्यवस्थित बोलावं असं कधीच केलं नाही. नाही पटत आहे कोणी लोक तर नाही पटत आहे, पटतायत तर पटतायत असं क्लिअरच होतं माझं. आणि मुद्द्यांमध्ये नेहमीच मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला आहे किंवा मुद्द्यांनंतर सुद्धा मी नेहमीच आपला पॉईंट ऑफ व्ह्यू दिला आहे. आता काय आहे की एखादी व्यक्ती सारखं सारखं काळ्याला पांढरं बोलायला लागेल तर तुम्हाला पण आठवेल की पांढरंच आहे का, जबकी ते काळच असतं. तर इतक्यांदा समजा कोणी बोललं ना की ही बोलत नाही आणि त्याच्यावर माझी उत्तरं मी नेहमीच दिली आहेत पण ती दाखवलीच गेली नाही तर त्याच्यात माझा काही कंट्रोल नाही. मला असं वाटतं तन्वीने हे वारंवार सांगितलं की तू दिसतच नाही, तुझं कॉन्ट्रीब्युशनच नाही. तुला खरं काय वाटतं तिच्याबद्दल आणि तिच्या गेम प्लॅनबद्दल? मला असं वाटतं ती खूप जशी आहे तशी त्या घरात नाही आहे. मे बी जसं ती मला गेमच्या मध्ये ज्या गप्पांमध्ये ती बोलायची, अगं ताई तू मला बाहेर भेटशील ना तू माझ्या प्रेमातच पडशील, हा गेम आहे आणि मी गेमसाठी काय करते. तर ते गेमसाठी पर्सनॅलिटी तिने बदलली आहे आणि मी नाही बदलली कारण मला नेहमीच हे होतं की मी जशी आहे तशी लोकांपर्यंत पोचावी. आणि या गोष्टीचा खरंच आनंद आहे. आणि मला हे माहिती आहे की बिग जर्नीमध्ये ना ज्यांना ते कळतं ना की हा व्यक्तिमत्व ज्यांना कळतात त्यांना डेफिनेटली मी पोचली असेल की नाही यार ही मुलगी अशीच आहे. मी नाही स्वतःला बदल. इनफॅक्ट तन्वीच एखाद्या नॉमिनेशनमध्ये मला म्हणाली होती की तू पहिल्या दिवशी जशी होती तशीच आहे. हो, मी तशीच आहे कारण मी स्वतःला गेमसाठी नाही बदललं आहे. पण तिचे आम्हाला खूप रूपं दिसली आणि मी ते तिला तोंडावर पण बोलली आहे की कधी अगदी साधी भोळी अशी बनून यायची, कधी मी अशी आहे वगैरे बनून यायची. तर तिचं ते कॅरेक्टर्सची दर आठवड्यात चेंज करत गेली. फॉर द गेम इट्स रिअली गुड कारण आय थिंक बिग बॉसची ती डिमांड आहे की तुम्ही जे आहात ते नको दिसायला. पण मला पर्सनली असं वाटतं की हा रियालिटी शो आहे तर त्यात रिअल तुम्ही नाही नसणार तर कसला रियालिटी शो. तर मी त्याप्रमाणे चालत होते. अगदीच. आणि अनुश्री सोबतही तसंच वाटतं का थोडंफार? कारण की एकीकडे तुमचं आधी भांडण झालं आणि नंतर घराबाहेर येताना तीच चांगली मैत्रीण होती. सो ही मैत्री कशी आहे? मैत्रीण असं मी तिला नाही म्हणणार, ती माझी मैत्रीण नाही बनली. एक आमचं कॉर्डियल रिलेशनशिप डेफिनेटली डेव्हलप झाला. तिलाही समजलं की नाही ही खरंच अशी आहे. आणि आमचा अलायन्समुळे, टोळीबरोबर अलायन्समुळे तिचंही ती टोळीच्या बाहेर गेली मग पुन्हा आली. तिचं तर काहीच कोणालाच कळलं नाही आहे की ती नेमकी काय विचार करते आहे. तर पण हां, तिला असं म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट हे आहे की त्या टोळीमध्ये राहून सुद्धा ती आपल्या पर्सनल लाईफ बद्दल जिच्याशी व्यक्त झाली ती मी. रुचिता टोळीची असून सुद्धा त्या फोन टास्कच्या आधी कोणालाच तिच्याबद्दल काही माहीत नव्हतं. पण घरात सर्वात आधी ती कोणाशी व्यक्त झाली ती मी. तर हे मी डेफिनेटली कमवलं आहे की लोक माझ्याशी येऊन आपलं मनाचं गेम व्यतिरिक्त त्यांना काय फील होतं किंवा गेममध्ये पण त्यांना कसं एकटंपणा वाटतोय किंवा त्यांच्या बाहेरच्या लाईफबद्दल ते फक्त माझ्याशीच व्यक्त होऊ शकले. आणि ते मी नेहमीच म्हणेन की मी ते कमवलं आहे. आणि ते कमवायला तुम्हाला रिअलच राहावं लागतं आणि ती रियालिटीमुळेच लोक आय थिंक माझ्याशी कनेक्ट झाले. आता फोन टास्कचा विषय निघालाच तर राखीवर हसणं हे खरं तर प्रेक्षकांना खूप वाईट वाटलंय त्याबद्दल. पण ते सिच्युएशन काय होती आणि इतकंच ना, कारण की आम्ही प्राजक्ताला इमोशनलही पाहिलंय त्या घरात.
पण दुसऱ्यांचे इमोशन सांगताना ती देखील इमोशनल होत होती आणि अचानक आम्हाला हे पाहणं हे सगळ्यांसाठी खूप धक्कादायक होतं. बरोबर. आणि मी तिचं ऐकताना स्वतः इमोशनलच होत होती, म्हणजे इमोशनलच होती. मी त्या झोनमध्येच होती. नेमकी इतक्यात अनुश्री आली आणि ती ना थोडी लहान मुलांसारखी कधी कधी खूप वागून जाते. आणि आता तू एक गोष्टीमध्ये एन्ग्रोस्ड आहे, तुलाच म्हणते मी, तू स्वतःला तिकडे ठेव. तुझ्याजवळ खूप खदखदून इकडे असं खांद्याच्या मागे येऊन कोणी हसेल तर एक ना सरप्राईजमध्ये पण अगं का हसतीयेस, अगं आत जा, असं होतं ते. आणि ती रिॲक्शन ती खूप रॉंग टायमिंग होती अनुश्रीची. आणि मला तिचं हसू बघून मला तिच्यावर हसू येत होतं की अगं तू असं का हसते. आणि काय झालंय राखीबद्दल ते मी राखीला क्लिअर केलं आणि राखीच्या मनाला ते कळलं काय झालं होतं की राखी इतकं सगळ्यांना हसवते, राखी इतकी सिरियस सिच्युएशनमध्ये ह्युमर घेऊन येते की तिच्या सिरियस सिच्युएशनमध्ये अनुश्रीला हसू आलं की अगं तिची लॅश कशी पडली किंवा अशा गोष्टीवर काहीतरी तिला हसू आलं. आणि तिच्या हसूमुळे मला हसू आलं की अगं तू का हसते, तुला एक शाळेत नाही का टीचर रागवतील, बिग बॉस रागवतील, त्याप्रमाणे मी तिला सांगत होते. तर ते तसं होतं, असं नव्हतं की मला तिचे इमोशन्स पोचत नाही आहे किंवा मला त्याच्या इमोशन्सची कदर नाही आहे, असं ते बिलकुलच नव्हतं. अगदीच. आणि बाल्कनी गँग आम्हाला आता हळूहळू घराबाहेर येताना दिसते, पण त्या बाल्कनीमध्ये तू आणि करण अतिप्रमाणात तुमची तिथे मैत्री झाली, पण त्या मैत्रीची चर्चा बाहेरही खूप होते. सो त्या नात्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल, कारण की लव्ह अँगल आहे असं म्हटलं जातंय. सो ते नातं तुझ्यासाठी नेमकं म्हणजे हसू येत आहे अगं मला की काय काय गोष्टीला कसं दाखवलं गेलंय. म्हणजे अगदीच जसं दाखवलं जातं तसं काहीच नाही आहे. आणि खूप बॅक बेंचर्सवालं आमचं ते ग्रुप होतं, मी आयुष आणि करण तिघांचं. आणि आयुष आणि माझी मस्ती किंवा आम्हा तिघांची मस्ती एवढी नाही दाखवली गेली जेवढी माझी आणि करणची मस्ती दाखवली गेली आहे. तर खूप असं एकामेकांना मारून पळून जाणं, म्हणजे लहान मुलांसारखं असं मी म्हणेन तिकडे ते होतं. आणि ते लाईट मुवमेंट्समुळे ना मला घरातलं हेवीनेस थोडं लाईट वाटत होतं. आणि खूप असं प्युअर कनेक्ट झालं, कारण आम्ही एकमेकांना ओळखायचोच नाही, कोणी, मला तिकडे कोणीच माहीत नव्हतं. तर हे सगळे जे आम्ही जुळलोय ना एकमेकांबरोबर, ते सगळे खूप रिअल लोकं होती असं मी म्हणेन. त्या घरी जे रिअल इमोशन्स एक्सप्रेस करत होती, आयुष असो, करण असो, सचिन दादा असो, किंवा सागर दादा असो, आणि इवन माझं कनेक्ट रोशन दादाशी पण खूप झालं. ते सगळे मनाचे खूप छान लोक आहे असं मी म्हणणार. तर चेरिश करते मी ते मोमेंट्स जे घरात मला लाईट ज्यांनी फील करवलं ज्या मोमेंट्सनी. आणि क्लॅरिफिकेशन देण्यासारखं काही नाहीच आहे, म्हणजे एडिटचा खेळ आहे तो. आणि एडिटमध्ये काय, म्हणजे मला आल्यावर जे मी ते बघितले 1-2 व्हिडिओज, म्हटलं ए देवा हे काय, म्हणजे काय होतं आणि काय दाखवलं जात आहे, असं माझं रिॲक्शन होतं. आणि खरंच ते फनी आहे, त्यात काहीही काय म्हणतात डेप्थ नाही आहे जे जसं दाखवलं जात आहे. तर प्युअर एक फ्रेंडशिपचं आमचं सगळ्यांचंच एकमेकांशी तसं नातं होतं. हायलाईट आम्हा दोघांना करून दिलं, कारण आता ते शो आहे, मसाला दाखवणं गरजेचं आहे, शोसाठी ठीक आहे. पण हां, पर्सनली ते थोडंसं चूक होऊन जातं की तुम्ही जे नाही आहात ते तुम्हाला दाखवलं जातं, किंवा जी सिच्युएशन नाही आहे त्याला तुम्ही दुसऱ्या प्रमाणे दाखवतायत. तर ते थोडंसं असं वाटतं अरे यार असं काय करतायत, हे थोडं डिसअपॉइंटमेंट होतं. पण मला माहिती आहे की जेव्हा आपल्याला माहिती आहे की काय खरं आहे तर आपण त्याच्यावरच टिकावं. त्यासोबतच दुसरा मुद्दा असा आहे की चावी म्हणजे पॉवर की होती आणि त्यामुळे आपल्याला पॉवर मिळणार होती. कुठेतरी तो हलगर्जीपणा झाला असं तुझ्या बाबतीत तुला स्वतःला वाटतं का? कारण विशालला देणं आणि प्रभूने त्याच हलगर्जीपणामुळे चोरणं असं झालंय का? हो, म्हणजे हलगर्जीपणा मला पहिल्यांदा ह्याच्यासाठी नव्हतं वाटलं, कारण मी आपल्या कबटमध्ये, आपल्या पाऊचच्या आतल्या पाऊचमध्ये सेफ ठेवलं असंच मला होतं. पण मला त्याला आणखीन आपल्या जवळच ठेवायला पाहिजे होतं, ही मला डेफिनेटली रिअलाईज झालं. आणि चूक वाटली की अरे यार तिकडे पाऊचमध्ये नव्हतं ठेवायचं. हे अगदी असं रिग्रेट होतं ना, अरे यार मी तिकडे का ठेवली, माझ्या जवळ का नाही ठेवली, हे अगदीच वाटलं. आणि त्याचप्रमाणे मला प्रभूवर खूप राग पण आला होता की त्यांनी चोरी का केली. हा गेम चोरीचा नाही आहे यार. म्हणजे हे जे डेफिनेशन्स बनवून दिले ना की ही ओरडत नाही तर ही गेम खेळत नाही आहे, किंवा ही लोकांच्या मध्ये अगदी तू आणि आणखीन कोणी भांडतं आणि त्याच क्षणी मी पोचून बोलावं, हे गेम, ही पर्सनॅलिटी डिफरन्स आहे. मी तशी पर्सनॅलिटी नाही आहे की उगाच फाट्यात पाय टाकेन, तशी मी नाही आहे. तर गेमची अशी एखादी डेफिनेशन कधीच मला कळली नाही की लोकांना अशा लोकांनी का फ्रेम बनवून ठेवलंय. सगळे आपलं व्यक्तिमत्व दाखवतील, तो गेम आहे. हे माझं नेहमीच पॉईंट ऑफ व्ह्यू राहिलं आहे. विशालच्या ह्याच्यात पण मी विश्वास ठेवणं
हे चूक म्हणजे एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं हे चूक असं कसं आपण बोलू शकतो. ह्युमन टू ह्युमन कनेक्शनमध्ये तुम्ही विश्वास ठेवता आणि मी एक नॅचरल बॉन्डमुळे त्यांनी आधीपासून जे मला बहीण म्हटले, मी असं माझा असा विचार होतो की तो प्रोटेक्ट करेल माझ्या चावीला, पण त्यानेच गेम केला. पण तो एवढं मॅनिप्युलेटिव्ह राहिला आहे गेमसाठी, ते असून सुद्धा त्याच्या मनाला ते कुठे ना कुठे खंत होती, म्हणून त्यांनी येऊन मला कन्फ्रंट करावं लागलं. हे मी ह्या गोष्टी जिंकल्यात माहिती आहे का, की लोकांनी येऊन मला कन्फ्रंट केलं आहे, लोकांनी येऊन आपल्या पर्सनल लाईफबद्दल सांगितलं आहे, त्यांना माझ्यामध्ये ते कन्फाईड करण्याचा एक स्पेस मिळाला. तर ती गोष्ट मी नक्कीच जिंकली आणि मला ह्या गोष्टीची खात्री आहे की इकडनं निघण्यानंतर पण ते माझ्याबद्दल जेव्हा विचार करतील ना, त्यांना वाईट विचार नाही येणार माझ्याबद्दल किंवा राग नसणार, आणि ती माझी खरंच जीत आहे. तुला या घरात कोणती खंत अशी मनात घेऊन आलीस? कुठे कुठे असं वाटतं, जसं ते चाबीचं नेहमीच मला खंत राहणार आहे की मी माझ्याजवळ चाबी का नाही ठेवली, किंवा त्या दिवशी रात्रीच मी विशालची चाबी का नाही घेऊन घेतली. अशा गोष्टी आहेत ज्यांचे मला खंत आहे, पण मी त्यांना होल्ड नाही करणार आहे. कारण आता मी तिकडनं निघाले, आता माझी दुसरी पुन्हा कामं जर्नी सुरू झाली आहे आणि बॅक टू वर्क असा मोडवर मी आले आहे. या गेम शोनी मला खूप शिकवलं आहे, लाईफबद्दल लेसन्स खूप दिलेत, स्वतःबद्दल खूप मी नवीन पर्स्पेक्टिव्ह जाणून घेतलेत आणि त्या गोष्टीने मला खूप एनरिच केले आणि ते नेहमीच माझ्याबरोबर राहणार. या जर्नीलाच अनुसरून एखादं गाणं तुला आता गायला सांगणार आहे आणि मला असं वाटतं प्रेक्षकांची ही इच्छा असेल आणि ती तू पूर्ण कर. बिग बॉससाठी मी एक गाणं गायले होते, बिग बॉसच्या घरासाठी, ते मी नक्कीच गाणार. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है, हो आने वाला पल जाने वाला है. खूप छान. पण या घराने आता तुला काय शिकवलंय, म्हणजे प्राजक्तात काय बदल होणार आहे? मी ना एवढे बोललीच नाहीये कधी, जेवढे त्या घरात मला बोलावं लागलंय किंवा राग दाखवणं हे माझ्यामध्ये ॲड झालं आणि ते मला खरंच हेल्प करणार आहे. कारण मला लहानपणापासून राग एक्सप्रेस नव्हतं करता येतं, तर या घराने ते मला शिकवलं आहे. स्वतःच्या इमोशन्सला कंट्रोल ठेवणं हे मला आणखीन स्ट्रेंथ मिळाली त्या गोष्टी. कारण एवढ्या माहोलमध्ये जसं मी तुला म्हणाले, ते आपा ना खोना जे आपण म्हणतो ना, ते या घराने मला शिकवलं आहे. की मला माहीत होतं की माझ्यात हे आहे, पण ते खरंच टेस्ट आणि प्रूव्ह असं झालं त्या घरात. आणि खूपशा गोष्टी आहेत जी मी माझ्या डायरीमध्ये लिहिणार आहे, ज्या मी शिकले आहे. तर डेफिनेटली खूप शिकले. अगदीच. आणि खूप छान शिकवण अगदी तुला मिळाली आणि मला असं वाटतं यासोबतच तुला एक भाऊ मिळालाय, कारण की भाऊच्याच धक्क्यावर ते म्हणालेले की मी आहे तिचा भाऊ. आणि आई देखील इट्स मज्जा मराठीच्या मुलाखतीत म्हणाली की तिने राखी बांधावी. सो आता हेही आम्हाला पुढे पाहायला मिळेल. नक्कीच. त्या दिवशी मला इतकं आनंद झाला होता, जसं ते म्हणाले होते की आता तिचा भाऊ उभा आहे, म्हणजे असं एक गदगदून आलं होतं मला. आणि मला ती बिग बॉसच्या जर्नीमध्ये ती एक तो मोमेंट आणि ती फिलिंग नेहमीच माझ्या मनात राहणार आहे घर करून. आणि खूप खूप असा तो हॅप्पी मोमेंट होता माझ्यासाठी. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.